तुमचेही मुलं भाजी खात नाही का, किंवा भाजी जास्त शिल्लक राहिली का त्याचा काय उपयोग करा, तेच मी तुम्हाला आज दाखवते. ही वांग्याची भाजी शिल्लक राहिली होती. आता मी वांग्याच्या भाजीमध्ये चमचा गव्हाचं पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा डाळीचं पीठ अशी पीठ टाकून घेते. थोडंसं मीठ टाकते, चवीनुसार तिखट असं टाकून आपण याचं घट्ट पीठ मळून घेऊ ताईने असं. आणि थोडंसं पीठ जर तुम्हाला अजून वाटलं तर तुम्ही अजून टाकू शकता. मुलं भाज्या खायचा खूप कंटाळा करत्या, तर तेव्हा पण तुम्ही असं बनवू शकता. नाहीतर मग शिल्लक भाजी राहिली तर त्याचं पण तुम्ही असं बनवू शकता, वाया जात नाही. थोडीशी कोथिंबीर टाकायची, असं मिक्स करून घ्यायचं. पाहिजे असले तर तुम्ही याच्यात थोडंसं अजून पीठ पण टाकू शकता. आणि जर तुम्हाला कपड्यावर थापून आवडत असले तर थोडंसं पीठ कमी टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं. म्हणजे तुम्ही थापूनही करू शकता याला आणि लाटूनही करू शकता. आता आपण याचा एक छानसा पराठा लाटू. असा तव्यावर भाजून घ्यायचा आणि मस्त सर्व करायचा लोणचं चटणी सोबत. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असले तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.